स्वप्नात रंग भरताना भाग 9. लेखिका पिहू शिर्के. शब्दसखी. रात्री शुभम घरी आला तर रूममध्ये त्याला रुही दिसली नाही. बोलता बोलता आईकडून त्याला कळलं की ती तिच्या घरी गेली आहे परीक्षेसाठी आणि आता महिनाभर तरी ती येणार नाही. आता महिनाभर रुहीचं तोंड बघावं लागणार नाही याच आनंदात शुभम झोपून गेला. आता पुढे. रुहीला घरी पोहोचायला संध्याकाळचे 4 वाजले होते. तिला आज घरात थांबावं वाटत नव्हतं. रोज हसत खेळत असणारं घर आज मात्र पिन जरी पडली तरी आवाज येईल इतकं शांत झालं होतं. रुही सोफ्यावर झोपून टीव्ही बघत होती. अचानक तिला तहान लागली म्हणून तिने आईला हाक मारली. आई, पाणी दे गं. पण 5 मिनिट झाले तरी पाणी आलं नाही म्हणून परत आवाज देणार तर अचानक तिला लक्षात आलं, आपली आई आता नाहीये. तसं रुहीच्या डोळ्यात पाणी आलं. बाबा, काय करताय तुम्ही? रुही म्हणाली. माझ्या बाळाला इडली सांबार आवडतं तर तेच करतोय मी तिच्यासाठी, बाबा हसतच म्हणाले. बाजूला आई रागाने बघत बसलेली म्हणून रुहीने बाबांना डोळ्यांनीच खुणावून काय झालं असं विचारलं. किचनचा अवतार बघून रागवली आहे, बाबा हळूच रुहीला म्हणाले. रुही हलकीशी स्माईल देऊन बाबांना म्हणाली, आधी तुम्ही इडली सांबार करा, मला खूप भूक लागली आहे. आपण किचन आवरू नंतर. हो बोलून बाबांनी सांबारला फोडणी टाकायला घेतली. आज त्यांना स्वतःच्या हाताने त्यांच्या लाडक्या लेकीसाठी इडली सांबार बनवायचं होतं, खास तिला आवडतं म्हणून. वाव बाबा, कसला भारी वास सुटला आहे सांबारचा. बाबा, आता मला कंट्रोल होत नाही, लवकर लवकर उरका ना. हॉलमध्ये बसून रुही ओरडली. हो बाळा, झालंच, जा तू बाहेर, मी आलोच हे सगळं घेऊन, बाबा रुहीला म्हणाले. रुही बाहेर गेली तसे बाबा आईकडे वळाले आणि म्हणाले, चला मॅडम, तुम्ही पण नाश्ता करायला, आधी खाऊन घ्या, मग किती रागवायचं तेवढं रागवा. तसं आईने थोडं रागाने बाबांकडे बघितलं आणि रागातच आई म्हणाली, मी किचनला हात पण लावणार नाही, मला माझं किचन स्वच्छ करून पाहिजे. हो बाई, देतो, आता तरी चल खायला, परत असं माझ्या हातचा नाश्ता खायचा चान्स भेटणार नाही बरं लवकर. बाबा, झालं का? भूक लागली मला, रुही बाहेरूनच ओरडली. रुहीचा आवाज ऐकून आई हसतच बाबांना म्हणाली, आवरा लवकर लवकर, तुमच्या मुलीला भूक सहन होत नाही, माहीत आहे ना. हो हो, चल लवकर, बाबा बोलतच किचनच्या बाहेर आले. किचनच्या दारात थांबलेल्या रुहीच्या डोळ्यांसमोर हा प्रसंग आला जेव्हा बाबांनी तिच्यासाठी इडली सांबार केलं होतं. तो दिवस आठवताच रुहीच्या डोळ्यातून अश्रू गळायला लागले. शेवटी रुही किचनमधून हॉलमध्ये येऊन टीव्हीवर तिच्या आवडीचं कार्टून लावून बघत बसली. रुही, रिमोट इकडं दे, आई रागातच रुहीला बोलली. थांब ना गं आई, माझ्या आवडीचं कार्टून बघू दे ना गं मला. रुही, आता तू काही लहान आहेस का कार्टून बघायला? आई थोडंसं रागात रुहीला म्हणाल्या. तुझ्या त्या बोरिंग सिरियलपेक्षा माझं हे कार्टून खूप छान आहे. रुही, तू रिमोट देणार आहेस की नाही, आई आता चिडून रुहीला म्हणाली. तोपर्यंत बाबा हॉलमध्ये आले आणि रुहीला म्हणाले, रुही न्यूज लाव. तर रुहीने लगेच बाबांना न्यूज लावून दिली. आई खूप रागात रुहीकडे बघत असते आणि रागातच रुहीला म्हणाली, मी इतका वेळ तुला सिरियल लावायला सांगते तर लावत नाही आणि आता लगेच न्यूज लावली का?
त्यावर रुही आईकडे बघून हसून हो बोलली. रुहीच्या मोबाईलची रिंग वाजते आणि रुही तिच्या विचारातून बाहेर येते. रुही मोबाईल बघते तर बाबांचा फोन आलेला असतो. हॅलो बाबा. रुही: काय करत आहेस बाळा तू? पोहोचलीस ना तू नीट? बाबा: हो बाबा, 1 तास झाला मला पोहोचून आणि सॉरी मी फोन करायला विसरलेच. रुही त्यांच्याकडे माफी मागत म्हणाली. रुहीचा आलेला ओला आवाज ऐकून बाबा तिला म्हणाले, रुही तू रडतीस का बाळा? काय झालं तुला? बाबा काळजीने म्हणाले, बाबा मला आई बाबांची खूप आठवण येतेय. इथे घरात आल्यापासून मला त्यांचे सारखे भास होतात. जिथं जाईल तिथं मला माझे आईबाबा दिसतात. मला खूप आठवण येतेय बाबा त्यांची. रुही रडतच बाबांना म्हणाली, स्वतःला त्रास करून घेऊ नको रुही. स्वतःला खंबीर बनव. सारखं सारखं रडून स्वतःला त्रास करून घेऊ नको. आणि तुझ्या आई बाबाला पण नको त्रास देऊ. त्यांना आवडणार आहे का तू असं सारखं सारखं रडलेलं? हो बाबा, मी नाही रडणार. रुही स्वतःचे डोळे पुसतच म्हणाली, तुझी मैत्रीण येणार होती ना, आली नाही का अजून? बाबा: नाही आली बाबा, ती अजून येईल थोड्या वेळात. मी कॉल केला होता तिला दुपारीच. रुही: ठीक आहे, तुझी मैत्रीण आली की मला कॉल कर. मी नंतर कॉल करतो, आता मी बाहेर आहे. बाबा: ठीक आहे बाबा, काळजी घ्या. रुही बाबांना म्हणाली. हो, तू पण तुझी काळजी घे. बोलून बाबांनी कॉल कट केला. रुहीने घड्याळामध्ये टाईम बघितला तर 7 वाजत आले होते. तिचं लक्ष अंगणातल्या तुळशीकडे गेलं तर रोजसारखा आज दिवा लावलेला नव्हता. मग रुही उठली. आधी देवाला आणि मग तुळशीला दिवा लावायला गेली. तुळशीला दिवा लावून रुही तिथेच बाहेर झोपाळ्यावर जाऊन बसली. आई, हे फूल किती छान आहे, मी तोडू का? 10 वर्षांची रुही बाहेर घरासमोरच असलेल्या बागेतल्या गुलाबाच्या फुलाला बघून आईला बोलत होती. नाही बाळा, फूल तोडू नको. ते तोडलं की सुकून जातं. आई रुहीला म्हणाली. पण मला आवडलं आई, मला पाहिजे होतं. बारीक तोंड करून रुही आईला म्हणाली. अगं बाळा, अजून ते पूर्ण उमललं नाही. ते मोठं झालं की मी देईल तुला ते फूल. आई रुहीला म्हणाल्या. आई, हे कोणी लावलं इथे? रुही: मीच लावलं बाळा, तू खूप छोटी होती तेव्हा. आई, मला पण लावायचं आहे झाड, पण मला नाही येत. तू शिकव ना मला. छोटंसं तोंड करून रुही आईला म्हणाली. ठीक आहे बाळा, मी शिकवते तुला. आपण थोड्या वेळाने झाडे आणायला जाऊ, मग नंतर मी तुला शिकवते. आई हसतच रुहीला म्हणाली. आई चल ना आता लगेच. रुही आईला ओढतच घरात घेऊन गेली. शेवटी आई आणि रुही आवरून झाड आणायला गेल्या. आई, इथं किती छान छान झाडं आहेत. फुलं पण बघ किती आहेत. तिथली इतकी झाडं बघून रुही खूपच खुश झाली होती. शेवटी आईने रुहीला आवडलेली 5 ते 6 झाडं घेऊन दोघी घरी आल्या. चल ना आई, आता झाड लावायला. रुही घरात येताच म्हणाली. जाऊ बाळा, आधी जेवण तर कर. आई: नको, आधी मला झाड लावायला शिकव तू. रुही हट्ट करतच आईला म्हणाली. रुही ऐकतच नाही बघून आई रुहीला बागेत घेऊन आली. आई रुहीला झाड कसं लावायचं सांगत होती आणि रुही त्याचप्रमाणे झाड लावत होती. शेवटी रुहीने सगळी झाडं स्वतःच्या हाताने लावली. तेव्हा कुठे मॅडम खुश झाल्या होत्या, पण रुही मात्र पूर्ण चिखलाने भरली होती. रुहीला बघून आई जोरजोरात हसत होती. काय रुही, किती भरलीस बाळा तू. एकदम कार्टून दिसतंय माझं पिल्लू. रुही मात्र बारीक तोंड करून आईला बघत होती. आता कधी पण रडायला सुरू करेल असं तोंड झालं होतं तिचं. बरं बरं, नाही हसत मी तुला
चल आता आवरून घे. सगळे कपडे खराब झाले ना? चल मी आंघोळ घालते. पण माझं पिल्लू लगेच शिकलं झाड लावायला. आई असं बोलताच रुहीच्या चेहऱ्यावर हसू आलं. रुही, रुही, अगं कुठे हरवलीस? साक्षी रुहीला गदागदा हलवत भानावर आणत म्हणाली. साक्षी तू तू कधी आलीस? रुही साक्षीला मिठी मारतच म्हणाली. जेव्हा तुम्ही स्वप्न बघत होत्या ना मॅडम, तेव्हाच. मग कोणाचं स्वप्न बघत होतीस? जिजूचं ना? साक्षी रुहीला डोळा मारत बोलली. साक्षीकडे बघून रुही खिन्न हसली आणि म्हणाली, नाही ग, इथं आल्यापासून मला आईबाबांची खूप आठवण येते. त्यांच्यासोबत घालवलेले क्षण मला सारखे आठवत आहेत. त्यांचे मला सारखे सारखे भास होतात. साक्षी, का गं? आईबाबा मला लगेच सोडून गेले. ते जर सोडून गेले नसते तर मला हे लग्न करावंच लागलं नसतं. माझ्यामुळे कोणाचं आयुष्य खराब झालं नसतं. मला कोणाच्या प्रेमाच्या मध्ये यायचं नव्हतं ग. मी हे सगळं मुद्दाम नाही केलं. रुहीच्या मनात साचलेलं आज सगळं तिच्या मैत्रिणीसमोर निघत होतं. रुहीचं बोलणं ऐकून साक्षीला काय बोलू समजत नव्हतं. तिला नेमकं रुहीला काय झालं हेच कळत नव्हतं. रुही, काय झालंय सांग मला. असं का बोलत आहेस तू? कोण काही बोललं का तुला? साक्षी काळजीने म्हणाली. मग रुहीने लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून ते आत्तापर्यंत शुभमचं सगळं वागणं तिला सांगितलं. तो काय काय बोलला ते सगळं तिने साक्षीला सांगितलं. काय, तो तुला इतका बोलला आणि तू त्याला काहीच बोलली नाही का? का ऐकून घेतलं रुही तू ते? ते पण तुझी चुकी नसताना? तू तर अशी नव्हतीच रुही. साक्षी रुहीकडे बघत म्हणाली. रुही स्वतःशीच हसली आणि म्हणाली, हो, मी अशी नव्हतेच. पण आई बाबा गेले आणि माझं आयुष्यच बदलून गेलं. त्यांची पण सगळी चुकी नाही ग. त्यांचं प्रेम होतं दुसऱ्या पोरीवर आणि मी मध्ये आले. मग त्यांना माझा राग येणारच ना. रुही, अगं पण मग तू काय आयुष्यभर सगळं सहन करणारेस का? साक्षी ओरडतच रुहीला म्हणाली. नाही, मी लांब होईल त्यांच्यापासून. मी आई बाबा सोबत पण बोलली आहे. आम्हाला 6 महिने तरी सोबत राहावंच लागणार आहे. मग आईबाबांसाठी मी 6 महिने प्रयत्न करणार. नाही झालं तर मग मी त्यांच्या आयुष्यातून कायमचं लांब निघून जाणार. नंतर थोडा वेळ रुही आणि साक्षी बोलत बसल्या. बोलता बोलता कधी 9:30 वाजले ते पण त्यांनाच कळलं नाही. रुही, हे बघ, मी डब्बा आणला होता घरून. बोलता बोलता खूप वेळ झाला. मी तर विसरूनच गेले होते डब्याचं. आता लक्षात गेलं तर लक्षात आलं माझ्या. चल खाऊन घेऊ, मी गरम करून घेते. तू जा फ्रेश होऊन ये. साक्षी रुहीला म्हणाली. हो चल चल. रुही बोलत बोलतच दोघी घरात आल्या. साक्षी जेवण गरम करायला किचनमध्ये गेली तर रुही तिच्या रूममध्ये आली. साक्षी जेवण गरम करून टेबलवर रुहीची वाट बघत बसली होती. रुही, झालं का? ये ना लवकर, खूप भूक लागली आहे ग मला. साक्षी, हो हो आलेच. साधी कुर्ती घालून रुही खाली आली. मस्त दिसतीये. पण बॅड लक जिजूंचं, ते आता इथे नाहीत. त्यांनी तुला अजून नीट बघितलं नाही वाटतं. नाहीतर त्या पांढऱ्या पालीला सोडून तुझ्याकडे आले असते लगेच. साक्षी डोळे मिचकावत रुहीला म्हणाली. त्यावर तुला काही काम नाही का? बोलत रुही गप जेवायला लागली. खरं तर तिचे गाल लाल व्हायला लागले होते त्या दिवशीचा किस्सा आठवून. आणि तिला साक्षीपासून ते लपवायचं होतं. नाही तर साक्षीने तिला चिडवून चिडवून रुहीची हालत खराब केली असती. कोणीतरी लाजतंय का? शेवटी साक्षी नको तेच बोलली. तू गप जेवण करती का? नाहीतर मी आज तुझ्यासोबत बोलणार नाही. रुही सॉरी सॉरी बोलत साक्षी गप जेवायला लागली. पण तिला तसं बघून रुहीला खूप हसायला येत होतं. पण रुहीने ते कंट्रोल केलं होतं.
जेवण करून दोघी रूममध्ये आल्या. खूप वेळ बोलत बसत. रात्री कधीतरी उशिरा दोघी झोपून गेल्या. रात्री उशिरा शुभम रूममध्ये आला तर आज त्याला रूम खूप खाली खाली वाटत होती. काहीतरी मिसिंग असल्यासारखे. पण काय हे त्याला कळत नव्हतं. शुभम फ्रेश होऊन गॅलरीमध्ये आला तर नेहमीप्रमाणे त्याची नजर सोफ्यावर गेली. तर आज तिथे रुही नव्हती. अरे कुठे गेली ही इतक्या रात्री? काही अक्कल आहे की नाही या पोरीत? बोलतच तो बाहेर जाणार तर अचानक त्याला आठवलं की ती तिच्या घरी गेली आहे नागपूरला. हिच्यात काही सांगून जायची पद्धत आहे की नाही? कॉल पण नाही, मेसेज तरी करावा ना. पण लगेच डोक्यातून विचार आला, पण ती मला का सांगेल आणि मला काय करायचंय? कुठं पण जाऊ दे तिने. पण किती नाही म्हणलं तरी रुहीचा विचार मनात येतच होता. शेवटी दिव्याला कॉल करून तिच्यासोबत बोलत बसला. बोलता बोलता शुभमने दिव्याला रुही नागपूरला गेल्याचं सांगितलं. ती तर खूपच खुश झाली होती. आता रुही इथं नाही म्हणून. निदान आता महिनाभर तरी तिला रुहीचं टेन्शन नव्हतं. थोडा वेळ बोलून शुभमनी कॉल कट केला आणि झोपायला आला. पण आज त्याला काही केल्या झोप लागत नव्हती. कारण रोज सोफ्यावर झोपलेल्या रुहीला बघायची नकळत सवय जी झाली होती. क्रमशः स्टोरी आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.